लागतोय किंवा ती गोष्ट त्याच्यासाठी खूप त्रासदायक असू शकते. एनी सडन ऑर मेजर चेंज त्याच्यामुळे पण सुसाईड सारखे विचार येऊ शकतात. हे सर्वच रिस्क फॅक्टर मध्ये मोडतात. जर एखाद्या व्यक्ती सुसायडल वाटत असेल तर त्याचे काही सायन्स असतात. बऱ्याच वेळा हे फार महत्वाचं आहे, आपल्यालाही नाही समजत, पण हे व्हर्बल आणि नॉन व्हर्बल सायन्स आहे. जर आपल्याला ओळखू आले, समजले तर ते फार महत्वाचे आहे. तर सुरुवातीला आपण व्हर्बल सायन्स काय आहेत बघूया. व्हर्बल म्हणजे एखादी व्यक्ती तोंडी बोलून जातो की मला असं होतंय. म्हणजे काय? एक म्हणजे एव्हरीवन वुड बी बेटर ऑफ विदाउट मी. त्याला असं वाटतं की माझ्याशिवाय सगळेजण बेटर आहेत, छान आहेत, सगळं काही चांगलं चाललंय. आय जस्ट वॉन्ट आउट, याच्यातून निघायचं. हू केअर्स इफ आय एम डेड एनिवे. त्याला असं वाटायला लागतं किंवा बोलून पण दाखवतं, माझी केअर कुणाला पडली आहे इथे. जर मी एक्सपायर झालो किंवा मेलो तरी कुणाला केअर आहे माझी, असं काहीतरी बोलून दाखवतात. पुन्हा दुसरं वाक्य येतं, आय वोंट बी अराउंड मच लॉंगर. असं बोलून दाखवतात की मी इथे फार दिवस काही टिकणार नाही किंवा फार दिवस तुम्हाला दिसेलच असं नाही. आय जस्ट विश आय वेअर डेड. बोलून दाखवतात की मला अशी अशी इच्छा आहे. आय एम गोइंग टू किल माय सेल्फ, असं फर्मली सांगतात की मला आता मरायला हवं किंवा मी काहीतरी करणार, अशी व्हर्बली ते बोलून दाखवतात. आय एम टायर्ड ऑफ लाईफ, आय कांट गो ऑन. मी इतका थकलोय की आता मी पुढे जाऊ शकत नाही. असे काही व्हर्बली जर वर्ड्स येत असतील तर समजावं की काहीतरी ह्याच्या मागे रिस्क आहे, याच्या मागे काहीतरी त्यांचे विचार आहे. आणि व्हर्बली हे सायन्स समजले जातात. त्यांना त्या व्यक्तीला असं बोलून गेल्यानंतर त्यांना विचारायला हवं की असं का वाटतं, कशामुळे वाटतं, काय फिलिंग येते. तर हे नक्कीच वन ऑफ द व्हर्बल सायन्स आहे. आपण या गोष्टीला नेग्लेक्ट नाही करायचंय, विचारायचंय. हे महत्वाचे सायन्स आहे. जसं व्हर्बल आहे तसं नॉन व्हर्बल सायन्स आहे. काय नॉन व्हर्बल सायन्स आहेत? जे आपल्याला दिसून येतात, त्यांच्या कृतीतून दिसून येतात. एक म्हणजे कटिंग देमसेल्व्स ऑर अदर जेस्टर ऑफ सेल्फ हार्म. स्वतःला ते मारून घ्यायचा प्रयत्न करतात. हातावर मारून घेतील किंवा अंगावर वार करतील किंवा स्वतःला थ्रेटनिंग करून घ्यायचा प्रयत्न करतील. दुसरं महत्वाचं म्हणजे टेकिंग मोर इम्पल्सिव्ह रिस्क. काही गोष्टी इम्पल्सिव्हली करतील, रॅश ड्रायव्हिंग करतील किंवा पैसे गुंतवतील. त्यांना असं वाटतं, काही वेळा असं वाटतं की आपलं जीवन तर आता संपत आलंय, तर रिस्क घेण्यात काय हरकत आहे, आपण एखादी रिस्क घेऊयात. एकदमच पैसे गुंतवतील, एकदमच शेअर मार्केटमध्ये पैसे टाकतील, कुणालाही न सांगता गुंतवणूक करणं, हे पण वन ऑफ द इम्पल्सिव्ह रिस्क आहे. त्याच्या मागे काहीतरी त्यांची भावना असते, त्यामुळे असं करतात. त्यांना असं वाटतं की आपल्या लाईफ तर आता संपत आली, तर काय हरकत आहे एखादी रिस्क घेण्यावर, असं फिलिंग येतं. गिव्हिंग अवे प्राइज्ड पोझेशन्स, हे फार महत्वाचं. म्हणजे इतके वर्ष झालं एखादी गोष्ट खूप जपली आहे, गरजेपेक्षा जास्त जपली आहे. एखाद्या व्यक्तीला स्वतःचा पेन पण खूप प्रिय असतो, तो कधीच बदलत नाही. एखादा व्यक्ती आहे, त्याला तो पेन खूप आवडतो, 7th 8th 9th टू 12th स्टँडर्ड पर्यंत तोच पेन वापरलाय आणि त्याला खूप जपतो तो. किंवा एखाद्या व्यक्तीला फ्लॅट आहे, त्याला पण खूप जपतात. एखादी कार आहे, त्याला पण खूप जपतात. अशा जपलेल्या वस्तू खूप जाणीवपूर्वक खूप जपलेल्या आहेत. पण असे विचार येतात जेव्हा सुसायडल फिलिंग येते, त्यांना त्या जपलेल्या वस्तूंचं काहीच वाटत नाही. सहजपणे ती वस्तू दुसऱ्याला देऊन टाकली जाते. आपल्या ह्या जीवनामध्ये काही राहिलंच नाही, आता संपत आलंय, तर आपण देऊन टाकूयात, काय हरकत आहे देऊन टाकलं तर. म्हणून एखादा पेन देतील, फ्लॅट देतील, गोल्ड असेल तर दान करतील. एखादा मोठा फ्लॅट आहे, खूप दिवस झालं ठेवलाय, तो पण दान करतील. म्हणजे खूप जपून ठेवलेल्या वस्तू आहेत, त्या अचानक देऊन टाकल्या, कुणाला तरी दान दिल्या, ट्रस्टला दिल्या. त्यांना असं वाटतं की आता आपलं काय राहिलंय, अशी फिलिंग येते. हे फार महत्वाचं आहे. नेग्लेक्ट ऑफ सेल्फ केअर. चौथं म्हणजे नेग्लेक्ट ऑफ सेल्फ केअर. स्लीपिंग हॅबिट मध्ये चेंज होतं, इटिंग मध्ये, ग्रूमिंग मध्ये. ग्रूमिंग म्हणजे खूप छान नीटनेटकेपणे जात होते आधी, पण आता सगळं सोडून दिले त्यांनी, केअरच करत नाहीत. त्यांची स्लीप हॅबिट पण चांगली नाही आहे, इटिंग हॅबिट मध्ये पण चेंज झाले. पुढचं म्हणजे फिफ्थ म्हणजे अब्यूज ऑफ अल्कोहोल ऑर ड्रग्ज. कुठल्या ना कुठल्या अंमली पदार्थाच्या मार्गी लागतात. अल्कोहोल घेणे किंवा ड्रग्ज घेणे, याच्या ते मार्गी लागतात आणि खूप मोठ्या प्रमाणात नशा करतात.
आयसोलेटिंग देमसेल्स, दुसऱ्या लोकांपासून वेगळं राहण्याचा प्रयत्न करतात. आधी एखादी व्यक्ती खूप चांगली जात असेल, पार्टीमध्ये जाते, लग्न समारंभात जाते, किंवा एखादा इव्हेंट असेल, ज्या इव्हेंटचे ते मेंबर आहेत किंवा सोसायटीचे मेंबर आहेत. आधी सगळे कामं करायची, पण आता सगळं सोडून दिलंय. अलिप्त राहायला पसंत करतात, वेगळं राहण्यासाठी पसंत करतात आणि एकट्या एकट्यात जीवन जगतात. हे पण एक वन ऑफ द सायन्स आहे. अँड डू सायलन्स फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम. जातायत पार्टीमध्ये, मीटिंगमध्ये जातायत, सगळी कामं करतायत, पण बोलणं फार कमी केलंय त्यांनी. सायलेन्स ठेवतात, ओपनली बोलत नाहीत, कुठल्या गोष्टीवर मत प्रदर्शन करत नाहीत. आधी खूप छान पद्धतीने बोलायचे, भाषण द्यायचे, पण आता सगळं सायलेन्सली ठेवलंय. हे पण वन ऑफ द नॉन व्हर्बल सायन्स. टॉकिंग अबाउट डेथ और डाईंग फ्रिक्वेंटली. प्रत्येक वेळी तीच गोष्ट रिपीट करतात. डेथ बद्दल बोलणे किंवा मरणाविषयीच बोलणे, हे पण वन ऑफ द नॉन व्हर्बल सायन्स. लुझिंग इंटरेस्ट इन प्रिव्हियसली इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटी. जर खूप चांगल्या गोष्टींची सवय होती आधी, खेळणं आवडायचं, फिरायला आवडायचंय, ट्रॅव्हलिंग आवडायची, ट्रेकिंगला जायचे, पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सोडून दिल्यात, त्या गोष्टीपासून दुरावलेत. हे पण वन ऑफ द सायन्स समज. सडन ऑर ड्रॅमॅटिक चेंज ऑफ मूड अँड बिहेवियर. काही लोकांना खूप सुसाईड सारखे विचार येतात, पण दाखवताना हॅपीनेस दाखवतात, समोरच्या व्यक्तीला कळू देत नाही. बऱ्याच वेळा असं दिसून येतं, असे खूप सायन्स दिसतात. आम्ही जेव्हा पेशंट पाहतो आणि जेव्हा आपण बॅक साईडला आपण हिस्ट्री विचारतो रिलेटिव्हला, तर बऱ्यापैकी असे चेंजेस दिसून येतात. एखादी व्यक्ती असेल तर त्यांनी काय केलेलं आहे की जेवढ्या लोकांची काही उधारी राहिली असेल ती उधारी पूर्णपणे मिटवली. जर एखाद्या व्यक्तीपासून खूप दिवसांची भांडण आहेत, खूप लोकांना म्हणजे दुश्मनी केलेली आहे, पण त्या प्रत्येकाची माफी मागतील आणि लक्षात येणार नाही हे असं का करतायत, समोरच्या व्यक्तीलाही लक्षात येणार नाही. पण ते आज त्यांच्या डोक्यात असं असतं की हा जगाचा निरोप घ्यायचा आहे तर सगळ्यांची माफी मागावी, ज्याची पैसे राहिले असतील ते पूर्ण करावे, उधारी राहिली असेल तर देऊन टाकावी. आणि हे सगळं करत असतानाच हे सगळ्या गोष्टी सगळं कंप्लीट करूनच जगाचा निरोप घेतात. पण हे सुरुवातीला 2-3 महिन्यामध्ये आपल्याला लक्षात नाही येत. हे पण एक नॉन व्हर्बल सायन्स समजलं. काय प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्स आहेत जेणेकरून डिप्रेशन किंवा सुसाईड असे विचार येणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेन्स ऑफ पॉझिटिव्ह सपोर्ट फ्रॉम द कम्युनिटी. जर एखाद्या सोसायटीमध्ये, एखाद्या समारंभामध्ये ते जात असतील, किंवा समजा जसं आपण ह्या बसवसेवा प्रतिष्ठानचे आहात, तर ह्या प्रतिष्ठानतर्फे काय कम्युनिटीच्या प्रोग्रामला जात असतील तर हे वन ऑफ द पॉझिटिव्ह सपोर्ट असतो. कारण ते कॉन्स्टंट त्या ग्रुपचा हिस्सा असतात आणि त्यामुळे पण त्यांना एक प्रोटेक्शन मिळतं, या विचारांपासून प्रोटेक्शन मिळतं. सेन्स ऑफ कनेक्शन विथ फॅमिली, फ्रेंड्स, स्कूल, गॉड. जर फॅमिली सपोर्ट असेल, एखादी जॉईंट फॅमिली आहे, तिथे कॉन्स्टंटली दोघांची बोलण्याची देवाणघेवाण होते, किंवा फॅमिलीमध्ये एकत्र जेवण करत आहे सकाळचं किंवा संध्याकाळचं, त्यामुळे काय होतं की एकमेकांचा संवाद असतो, एकमेकांच्या इमोशन्सची देवाणघेवाण असते. त्यामुळे पण हे डिप्रेशनचे विचार प्रोटेक्टिव्ह आहे, म्हणजे प्रोटेक्शन करतं डिप्रेशन पासून. फ्रेंड सर्कल चांगला आहे, प्रत्येक वेळी फ्रेंड्सला कनेक्टेड असतात, सुखदुःखाच्या वेळी फ्रेंड्स पण जवळ येतात, हे पण एक वन ऑफ द प्रोटेक्टिव्ह फॅक्टर आहे. स्कूल पण इथं लिहिलेलं आहे. काही मुलांना घरामध्ये राहणं त्रासदायक वाटतं पण स्कूलमध्ये छान वाटतं. घरामध्ये खूप टेन्शनचं वातावरण आहे किंवा आई वडिलांची कन्फ्लिक्ट आहेत, सतत वाद आहेत, तर मुलामध्ये पण डिप्रेशन येतं. पण त्याला स्कूल एन्व्हायरमेंट खूप आवडतं. स्कूलमध्ये गेल्यानंतर मजा करायला मिळते, मित्रांसोबत खेळायला मिळतं, कम्युनिकेशन होतं, मित्रांसोबत खेळायला मिळतं आणि ह्या पद्धतीचं एक प्रोटेक्शन मिळतं. फोर्थ लिहिले गॉड. जर मोठ्या प्रमाणावर जर समजा त्यांचा एक फेथ असेल, बिलीफ असेल एखाद्या धर्मावर, गॉडवर, ते पण एक प्रकारचं प्रोटेक्शन असतं. मी इथे ऍड करेन, मुस्लिम धर्मामध्ये सुसाईड हे निश्चित मानलं जातं. जर एखादा व्यक्ती सुसाईड केला तर त्याला जन्नतमध्ये जागाच नाही मिळणार. त्यामुळे पण बऱ्याच वेळा मुस्लिम पॉप्युलेशन मध्ये सुसाईडचं प्रमाण कमी दिसून येतं ऍज कम्पेअर्ड टू अदर्स. Increasing skills in regulating emotions or resolving conflicts and seeking positive support. जर एखाद्या व्यक्तीला काही स्किल्स असतील,
जर काही एखाद्या व्यक्तीला गाणं गाण्याचा छंद आहे, गिटार वाजवण्याचा छंद आहे, पेंटिंग करण्याचा छंद आहे, अशा काही गोष्टीमुळे, स्किल्समुळे त्यांचं इमोशनचं रेग्युलेशन होतं आणि त्यांना असे विचार येण्यापासून रोखलं जातं. हे फार महत्वाचा फॅक्टर आहे. किंवा ऍक्सेस टू मेंटल हेल्थ प्रोफेशनल. सुरुवातीच्याच काळामध्ये काही सायकोलॉजिस्टला व्हिजिट केलं किंवा सायकॅट्रिस्टला व्हिजिट केलं, जेव्हा त्रास होतोय तेव्हाच, तर ते एक प्रोटेक्शन असतं की सुरुवातीलाच ते रोखलं जातं आणि येणाऱ्या विचारांपासून रोखलं जातं किंवा येणाऱ्या डिसीज पासून त्याला रोखलं जाऊ शकतं. काही मिथ इथे आपण डिस्कस करूयात की बरेच गैरसमज समजले जातात, पर्टिक्युलरली अबाउट सुसाईड. तर तिथे आपण डिस्कस करू काय मिथ आहे. एक महत्वाचं मिथ म्हणजे जस्ट टॉक. ते फक्त सुसाईड बद्दल बोलतायत असं वाटतं, पण बऱ्याच वेळा ती ऍक्च्युअल वॉर्निंग असते. ते सतत बोलतायत, त्याच गोष्टीवर बोलतायत, पण ते कधी कधी ते फॅक्ट असू शकतं. ऍक्च्युअल आपल्याला ती वॉर्निंग असू शकते. त्याच्या मनामध्ये खरोखरच तसे विचार असतील आणि खूप दिवसापासून असतील. त्याला रोखणं फार गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं मिथ आहे वॉन्ट टू डाय. दे वॉन्ट टू डाय. त्यांना फक्त मरण्यासाठीच आवड आहे, पण असं नाहीये. त्यांना मरायलाच आवडतं असं वाटतं, पण हे एक प्रकारचं मिथ आहे. वॉन्ट पेन टू एंड. दे वॉन्ट पेन टू एंड. म्हणजे त्यांना ते जे त्रास आहे, जो तकलीफ आहे, जे बेचैनी होते, इंटरनल पेन आहे, ते एंड करायचं असतं, ते समाप्त करायचं असतं. त्या त्रासापासून मुक्ती पाहिजे असते. त्यामुळे अशा विचार येतात आणि अशी कृती त्यांच्याकडून घडते. तिसरं महत्वाचं मिथ असं समजलं जातं, दे आर व्हेरी इम्पल्सिव्ह. किंवा त्यांच्यामध्ये असा एक इम्पल्स आला आणि त्यामुळे त्याने ती कृती केली. पण असा व्यक्ती खरोखरच इम्पल्स आला असेल किंवा नाही असं सांगू शकत नाही. कधी कधी थिंक ओव्हर टाइम त्यांनी खूप दिवसापासून असा प्रकारचा विचार केला असेल, खूप दिवसापासून त्यांच्या डोक्यात विचार आले असतील आणि आज त्यांनी अशा टोकाची भूमिका घेतली असेल. कदाचित हे एक असा फॅक्ट असू शकतो. चौथं मिथ आहे दे आर रिमेन सुसायडल. असं समजलं जातं ते सुसायडलच आहेत, पहिल्यापासून सुसायडल आहेत. त्यांच्या मनामध्ये असे खूप विचार येतात, आधीपासूनच येतात आणि बोलतात सुद्धा, आणि त्यामुळेच त्यांनी ती कृती केली असेल. असं नाहीये. तर फॅक्ट काही वेगळे आहेत. थॉट्स कॅन चेंज. त्यांचे काही थॉट्स आहेत ते कालांतराने चेंज होऊ शकतात. आधी ते अशा विचार करत होते, पण आता खूप चांगले आहेत, कृती पण करतायत, व्यवस्थित ऑफिसला जातायत, व्यवस्थित कार्य करतायत, त्यामुळे त्यांना आता हॅपी पण वाटतं. म्हणून थॉट्स कधी चेंज पण होऊ शकतो विदाउट एनी ट्रीटमेंट, विदाउट एनी मॅनेजमेंट. त्यांनी स्वतःमध्ये बदल घडून आणलाय, त्यामुळे पण ते चेंज करून आणू शकतात. रिस्क ओव्हर इफ लुक इम्प्रूव्ह. हा एक मिथ समजला जातो की आपल्याला आता तर रिस्क संपली आहे, कारण ती दिसायला ते इम्प्रूव्ह दिसत आहेत, बऱ्यापैकी चांगले दिसत आहेत. आता आधी फार डिप्रेशन मध्ये दिसायचे, काम नाही करायचे, सतत अबोल राहायचे, पण आता मात्र बोलतायत, करतायत, सगळ्या गोष्टी करतायत, म्हणजे ते बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झालेत असं वाटतं आपल्याला. पण असं नाहीये. फॅक्ट कधी कधी वेगळा असू शकतो. मोर एनर्जी टू डू सुसाईड. ते खूप एनर्जी आणतायत सुसाईड करण्यासाठी, असं पण होऊ शकतं. हा एक प्रकारचा फॅक्ट आहे. अजून काही मिथ आपल्या समाजामध्ये आहेत. म्हणजे सुसायडल असे विचार येणारे व्यक्ती म्हणजे मेंटली इल असू शकते, म्हणजे त्यांना काहीतरी मानसिक आजार होता म्हणून त्यांनी केलं. प्रत्येक वेळी असं नाहीये. नॉट मेंटली इल हे फॅक्ट असू शकतं. प्रत्येक वेळी हा मानसिक आजारच असेल नाही असं नाही. मानसिक आजार म्हणजे काही सिझोफ्रेनिया आहे, काही सायकोसिस आहे, काही डिप्रेशन खूप दिवसापासून आहे, आणि असे प्रत्येक वेळी मानसिक आजारामुळे होईल असं नाही. इम्पल्शननी पण होऊ शकतं, अचानक घडलेल्या घटनेनी पण होऊ शकतं. जसं म्हणालो की सडन चेंज इन लाईफ, काही अशा गोष्टी आहेत सडन चेंजनी पण होऊ शकतं. अजून एक मिथ मांडलं जातं समाजामध्ये की इनहेरिटेड आहे. आधी पण त्यांच्या घरातल्यानी केलेलं होतं, काकानी किंवा काकीनी कुणीतरी घरामध्ये केलंय आणि त्याच बघून यांनी केलंय. इनहेरिटेड आहे किंवा अनुवंशिक आहे असं समजलं जातं. त्यांच्या घरातल्या बऱ्याच लोकांनी केलंय आणि इनहेरिटेड समजलं जातं.
प्रत्येक वेळी फॅक्ट काही वेगळा आहे. प्रत्येक वेळी हा नॉन इनहेरिटेड म्हणजे इनहेरिटेडच असेल असं नाही. बऱ्याच वेळा नॉन इनहेरिटेड पण असू शकतं. तिसरं महत्वाचं मीथ समजलं जातं की आपण त्यांना विचारायचं का? सुसाईड येतात असे विचार, असं विचारायला पाहिजे की नाही? आणि बऱ्याच वेळा मीथ असं म्हटलं जातं की डोंट आस्क अबाउट दॅट. म्हणजे सुसाईडचे विचार येतात याबद्दल विचारू नका. बऱ्याच वेळा असं मीथ समजलं जातं की आपण विचारल्याने त्याच्या डोक्यामध्ये आपण विचार टाकतोय की असं करण्यासाठी, कृती करण्यासाठी आपण विचार टाकतोय असं म्हटलं जातं. पण फॅक्ट काही वेगळे आहेत. जर एखादा व्यक्ती आपल्याला डिप्रेशन सारखा वाटतोय तर नक्कीच त्याला जवळ जाऊन विचारू शकता की बाबा तुला अशा पद्धतीचे कधी विचार आलेत का? सुसाईड सारखी फिलिंग येते का? कारण अशा विचारण्याने आपण त्याच्या डोक्यात नाही टाकत आहे. बऱ्याच वेळा असं समजलं जातं की आपण डोक्यात टाकतो, विनाकारण का विचारायचं असं? पण विचारल्याने बऱ्यापैकी हेल्प होऊ शकते. कारण आपल्या विचारण्याने किंवा लोकांच्या विचारल्याने किंवा बाहेरच्या गोष्टीमुळे कधीच तो व्यक्ती सुसाईड करत नसतो. त्याच्या इंटरनल प्रॉब्लेममुळे, त्याच्या मानसिक आतल्या त्रासामुळे त्या व्यक्ती सुसाईड करते. म्हणून प्रत्येक वेळी विचारणं हे फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा समजलं जातं की वी कांट हेल्प, हे मिथ आहे. आपण कधीच मदत नाही करू शकत. आपण करणार काय? अशी व्यक्ती स्वतःच विचार येतात त्यांना. आपण कितीही सांगितलं तर होणार नाही आणि ती व्यक्ती करते, स्वतःहून करेल. असं नाहीये. फॅक्ट काही वेगळा आहे. वी कॅन हेल्प. आपण त्यांना मदत करू शकतो. वेगवेगळ्या रूपामध्ये बदल करू शकतो. त्यांना त्यांच्या घरच्यांना गाईड करू शकतो. त्यांना गाईड करू शकतो. त्यांचे विचार समजून घेऊ शकतो. किंवा कुठे आपल्याला दाखवायचं असेल त्यांना घेऊन दाखवायला जाऊ शकतो. वी कॅन हेल्प. परत एक मिथ समजलं जातं कावर्ड, भित्रा. आता बऱ्याच वेळा फेसबुकवर आपण पाहतो की जेव्हा सध्या गेल्या महिन्यात जी घटना घडली, बॉलिवूड ऍक्टरने केलं, तेव्हा बऱ्याच वेळा असं सांगितलं गेलं की त्याने भित्र्यापोटी केलं, त्याच्यामध्ये डेअर नव्हतं, संकटाला सामना करण्याची ताकद नव्हती, असं समजलं जातं. पण असं नाहीये. खरंच विचार केला तर सुसाईड जे विचार येणाऱ्या व्यक्तींना खरंच ते करेज आहे एक प्रकारचं. विनाकारण आपण एकदम चांगल्या हेल्थमध्ये आहोत, गुड हेल्थमध्ये आहोत आणि आपण जर जाऊन सुसाईडचे विचार आले आणि करायचं म्हणलं तरी होत नाही. त्याला पण खूप करेज लागतं. एक मिथ असं समजलं जातं की भित्रेपोटी आपण केलेलं आहे, त्याने भित्र्यापोटीपणाने केलेलं आहे, त्याला सामना करण्याची ताकद नव्हती, संकटांना सामना करण्याची ताकद नव्हती. अशा प्रकारचे मिथ पूर्णपणे समाजामध्ये पसरलेले आहे. पुढचं मिथ असं समजलं जातं टेकिंग प्रोफेशनल हेल्प इज अ वीकनेस अँड टॅबू. जेव्हा अशा व्यक्तीला विचार येतात तेव्हा हा व्यक्ती जर एखाद्या डॉक्टरांकडे जात असेल किंवा सायकोलॉजिस्टकडे जात असेल, काउन्सिलरकडे जात असेल, तर असं समजलं जातं की त्याच्या मनाची ती कमजोरी आहे, तो कमजोरीपोटी असं काहीतरी करतोय आणि ते एक प्रकारचा स्टिग्मा लागतो की बाबा हा व्यक्ती त्या डॉक्टरांकडे जातोय म्हणजे याच्यात काहीतरी मानसिक गडबड झालेली आहे, मानसिक आजार जडलेला आहे याला. अशा प्रकारचा टॅबू आहे. त्यामुळे पण लोक घाबरतात की सिकिंग टू हेल्प घेण्यासाठी ते घाबरतात. करायचं काय? कुणाशी बोलायचं? संवाद कुणाशी साधायचा? त्यामुळे त्यांना पण हे त्रासदायक वाटतं. फॅक्ट काय आहे? प्रोफेशनल हेल्प इज हेल्दी अँड ॲज नॉर्मल ॲज फॉर अदर हेल्थ इश्यू. बघा, जेव्हा आपल्याला कुठल्या गोष्टींचा त्रास होतो, एखाद्या वेळी आपल्याला फीवर येतो, आपल्याला ताप येतो, सर्दी ताप खोकला येतो, तर आपण लगेच डॉक्टरांकडे जातो. पण यावेळी मात्र आपण खूप त्रास सहन करून घेतो. कशा पद्धतीनं हेल्प घ्यायची आहे, कुठे जायचंय, कुणाला सांगायचंय, कुठल्या वेळी सांगायचंय, मग गपचूप जाऊन सांगायचं का, कुणाला नाही कळू द्यायचं का, असे खूप विचार करून खूप त्रास घेऊन मग प्रोफेशनल हेल्प घेतली जाते. आणि ही खरोखरच योग्य आहे. जसं आपण दुसऱ्या आजाराबाबतीत बघतो, दुसऱ्या आजारामध्ये कसं आपण लवकर निदान करून ट्रीटमेंट करू शकतो, तसं या आजारामध्ये पण लवकर निदान करून आपण ट्रीटमेंट करू शकतो. हे एक फॅक्ट आहे. कोविड-19 सध्या आपण पाहत आहोत की कोरोनामुळे सर्व आपलं जग अस्वस्थ झालंय, इन्क्लुडिंग आपण पण इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये, किंबहुना आपण मुंबईमध्ये. आता मुंबईमध्ये 1 लाखाच्या वर कोरोना केसेस झालेले आणि महाराष्ट्रात जवळजवळ 3 लाखाच्या वर आहे. म्हणजे जवळजवळ 6 महिने झाला आपण हे सफर करतोय.
यामुळे पण मानसिक आरोग्य पण धोक्यात आलंय. त्यांना पण स्ट्रेस जाणवतोय, एन्झायटी तयार होते, डिप्रेशन आल्यासारखं वाटतंय, खूप फिअर निर्माण झालंय, पुढे काय करायचं हे नाही कळत आहे, सतत अनसर्टिनिटी आहे. कारण ही करोना संपणार कधी त्याची शाश्वती कुणालाच नाही माहिती. 1 महिन्यात संपेल, 2 महिन्यात संपेल, 8 महिन्यात संपेल. जर काही शाश्वती राहिली असती तर आपण समजू शकलो असतो, आपण समजूतदारपणे आपण काहीतरी कन्सिडर केलं असतं. पण शाश्वती नाही आहे म्हणून आणखीन त्रास होतो, खूप बेचैन वाटायला लागतं. कोरोनामुळे खूप एन्झायटी वाढलेली आहे. असं वाटायला लागतं, एन्झायटीमध्ये बेचैन होऊन जातं, घाबरायला होतं, भीती वाटायला लागते, छाती धडधडायला लागते. आता काय होणार आता पुढे? आपण संपणार, आपलं पूर्ण जग संपून जाईल की काय? अशी फिलिंग येते, भीती वाटायला. काही लोकांना डिप्रेशन येतं. कोरोनामुळे काय होईल? कसं होणार? काही लोकांचे जॉब गेलेले आहेत. काही लोकांची पगार कपात झालेली आहे. परत काही लोक व्यापारी वर्ग आहे. व्यापारी वर्गांचं सगळं पूर्ण नुकसान झालेलं आहे, आर्थिक नुकसान आहे. सतत शटडाऊनमुळे सगळे व्यवसाय बंद आहेत. काही लोकांनी कर्ज घेतलेलं आहे. ते सोडवणं पण जास्त त्रासदायक वाटतं. आणि मग हळूहळू सगळं उदास फिलिंग येते. काय करण्याचीच इच्छा नाही वाटत. कुठल्या कामावर जाण्याची इच्छा नाही वाटत. आणि डिप्रेशन सारखी फिलिंग येते. सतत फिअर वाटायला लागतो, भीती वाटायला लागते. असे काही कोरोनामुळे पण चेंजेस झालेले आहेत. आणि खूप अशा आम्ही काही केसेस पण पाहिलेल्या आहेत. एक व्यक्ती होता ज्याचे दोन्ही भाऊ कोविडमुळे एक्सपायर झाले आणि या व्यक्तीला सुद्धा आता त्रासदायक वाटतंय, जगणं निरर्थक वाटायला लागलं आणि सुसाईड सारखी फिलिंग यायला लागली. म्हणजे खूप लोक डिप्रेशन, एन्झायटी याचे शिकार होत आहेत. कारण अनसर्टिनिटी येते, जग संपल्यासारखं वाटायला लागतं. आणि फिलिंग ऑफ, मी तुम्हाला 3 ट्रायड सांगितले, वर्थलेस, होपलेस आणि हेल्पलेस, अशी तिन्ही गोष्टींची फिलिंग यायला लागते आणि डिप्रेशन आणि सुसाईडचे विचार येतात. मी आतापर्यंत आपल्याला एक्सप्लेन केलं की काय स्ट्रेस असू शकतो, काय डिप्रेशन असू शकतं, डिप्रेशनची लक्षणं कशी होती आणि सुसाईडचे काय फॅक्ट्स आहेत आणि सुसाईड करणारी व्यक्तींची लक्षणं काय दिसतात, हे मी थोडक्यात तुम्हाला इथे सांगितलं. त्याबद्दल आपण काय करू शकतो, कशा पद्धतीची ट्रीटमेंट आहे, काय आपण मॅनेज करू शकतो. जर एखादी व्यक्ती जर त्रासलेली असेल तर आपण काय मदत करू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्टिव्ह लिसनिंग. ऍक्टिव्ह लिसनिंग इज वन ऑफ द इम्पॉर्टंट. जर एखाद्या व्यक्तीला असे विचार येत असतील तर आपण ते विचार ऐकावेत. काय होतोय त्रास, ती पूर्णपणे व्यवस्थितपणे ते समजून घ्यायला पाहिजे. व्हॉट डज इट मीन? लिसनिंग म्हणजे काय, काय करायला हवं, काय म्हणजे कशा पद्धतीने आपण करायला हवं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉट इंटरप्टिंग. जर एखादी व्यक्ती जर बोलत असेल, त्याचे इमोशन्स सांगत असतील तर आपण व्यवस्थितपणे त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून घेतलं पाहिजे. त्यांना मध्ये मध्ये इंटरप्ट नाही करायचं. त्यांची पूर्ण फिलिंग बाहेर पडू द्यायची. जी त्रासलेली फिलिंग आहे ती बाहेर पडू दिली पाहिजे. त्यांना मध्येच इंटरप्ट नाही केलं पाहिजे. त्यांना बोलू दिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला प्रोवोक करायचं, त्यांना आणखीन बोलायला प्रवृत्त करायचं, बोलू द्यायचं. बोलून जेव्हा ते खूप शांत झाले तेव्हा त्यांची फिलिंग बऱ्यापैकी कमी होते. हे फार महत्वाचं आहे. जेव्हा आपण त्या गोष्टी ऐकत असतो तेव्हा जज करायचं नाहीये. तुम्ही असंच का करताय, तसंच का करताय, कधी जज नाही करायचं. आपले थॉट्स तिथे लावायचे नाही, त्यांचे विचार ऐकून घ्यायचे. हे फार महत्वाचं आहे. आपण त्या फिलिंगला आपण जज करतो. आपण त्यांची खराब फिलिंग आहे, एखाद्या व्यक्तीबद्दल त्यांची खराब फिलिंग आहे, जर त्रासलेली फिलिंग आहे तर ते आपण जज करतो. आणि त्यामुळे पण काय होतं, ती व्यक्ती त्रासली जाऊ शकते. जज करायचं नाही, नॉन जजमेंटल. जज करायचं नाही, फक्त ऐकून घ्यायचंय. बऱ्याच वेळा असं होतं की आपण जज करतो आणि इंटरप्ट पण करतो. त्यांना असं सांगतो की काय असं तू का विचार करतोयस, तू तुझ्या घराकडे लक्ष दे, तुझ्या मुलीकडे लक्ष दे, तुझ्या मिसेसकडे लक्ष दे, तुझा एवढा चांगला जॉब आहे, तुला एवढी अपॉर्च्युनिटी आहे तुझी. आपण जज करून आपण त्या व्यक्तीला सांगत असतो. पण असं जज करणं चांगलं नाहीये. नॉन जजमेंटल व्हायचं. लव्हिंग अटेन्शन, मेक अन इंटेन्शन टू केअर. त्यांना
सतत चांगल्या पद्धतीने ती व्यक्तीला त्याचं अटेन्शन घेऊन त्यांचं पूर्ण ऐकून घेणं फार महत्वाचं. अंडरस्टँड द फिलिंग, त्यांच्या फिलिंग समजून घ्यायच्या, त्यांना कधी समजवायला नाही जायचं, फार महत्वाचं आहे. जेव्हा आम्ही काउन्सिलिंगच्या भाषेत आम्ही सांगत असतो की जेव्हा काउन्सिलिंगची प्रोसेस चालू होते तेव्हा पहिले 2-3 स्टेप याच गोष्टीवर फोकस केले जातात. त्यांच्या फिलिंग समजून घेतल्या जातात, त्यांना कधी समजवायला जात नाही. मराठीमध्ये याच काउन्सिलिंगला समुपदेशन म्हणतात. उपदेशन म्हणजे उपदेश करणे, सम म्हणजे इक्वली त्याची फिलिंग समजून घेऊन त्या इक्वली त्याच्या जागेवर बसून आपण त्याला उपदेश करत असतो, तेव्हाच आपण त्याला समुपदेशन म्हणतो. लिसनिंग इज वन ऑफ द ग्रेटेस्ट गिफ्ट ऑफ लव्ह अँड ऑन गोईंग स्किल फॉर लाईफ. एक वन ऑफ द गुड गिफ्ट आहे. दुसरं महत्वाचं आहे इम्पॅथी. इम्पॅथी बऱ्याच वेळा आपण सिम्पॅथी देतो, आपण त्याला असं सांगतो की मी तुझ्या पाठीशी आहे, तू व्यवस्थित तुझं कार्य कर, व्यवस्थित तुझ्या गोष्टी हँडल कर, मी तुझ्या पाठीशी आहे. पण ती गोष्ट त्याला योग्य वाटत नाही. इम्पॅथी पाहिजे असते, त्याच्या इमोशन्सला समजून घेणारा हवा असतो आणि तेव्हाच ती गोष्ट व्यवस्थित हँडल करता येते. इमोशनल सपोर्ट महत्वाचा असतो. अशा व्यक्तींना इमोशनली सपोर्ट करायचंय, त्याच्या फिलिंगला समजून घ्यायचंय. अंडरस्टँड द फिलिंग, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांच्या फिलिंगला अंडरस्टँड करणं फार महत्वाचं आहे. ऍक्सेप्ट इट्स पॉसिबल इवन वेन वी डू नॉट ऍग्री, हे फार महत्वाचं आहे. त्यावेळी आपण त्याच्या फिलिंगला, त्या व्यक्तीला पूर्णपणे ऍक्सेप्ट करणं महत्वाचं आहे. आपण जरी त्याच्या गोष्टीशी सहमत नसू, पण त्यावेळी मात्र ती गोष्ट ऍक्सेप्ट करणं फार महत्वाचं आहे. जेव्हा त्याची फिलिंग किंवा त्याचा जो त्रास आहे तो कमी होईल तेव्हा आपण मत मांडू शकतो. पण यावेळी मात्र आपण मत मांडून त्याला अजून त्रास दिल्यासारखं होतं. लास्ट महत्वाचं आहे अनकंडिशनल लव्ह, केअर अँड पॉझिटिव्ह रिगार्ड्स विथ रिस्पेक्ट. त्यांना लव्ह, केअर आणि पॉझिटिव्ह रिस्पेक्टफुली ते गोष्ट ऐकून घेणं, समजून घेणं, त्यांना इमोशनली सपोर्ट करणं हे फार महत्वाचं आहे. लास्ट म्हणजे प्रोफेशनल हेल्प का करावी. या फिलिंग इथं आपण शॉर्ट मध्ये दिलेलं आहे, आस्क, लिसन अँड रेफर. म्हणजे त्या व्यक्तींना विचारू शकता, काय फिलिंग आहे ते विचारू शकता. लिसनिंग, तेव्हा त्यांची फिलिंग आपण समजून घेऊ शकतो. लिसन केअरफुली, जे आपण सांगितलं त्या गोष्टी आपण करू शकतो. आणि आपल्याला वाटतंय की मी जे म्हणालो की लिसनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि इट्स वन ऑफ द ग्रेटेस्ट गिफ्ट फ्रॉम द गॉड. जेव्हा ही गोष्ट ऐकतो, समजून घेतो, बऱ्यापैकी मोर दॅन 50% त्यांचे आजार कमी होतात, त्यांचे फिलिंग्स, त्यांचा त्रास तो कमी होतो. फार कमी लोकांना रेफर करायची गरज पडते. पण इथे पण बऱ्यापैकी टॅबू आहे, पाठवायचं तर कधी पाठवायचं आणि कुठं पाठवायचं. पण अशा वेळी त्या व्यक्तीला सपोर्ट देऊन, व्यवस्थित त्याला मानसिक आधार देऊन आपण पाठवू शकतो किंवा सायकॅट्रिस्टकडे पाठवू शकतो, सायकोलॉजिस्टकडे पाठवू शकतो. सायकॅट्रिस्ट मध्ये बऱ्यापैकी असे मेडिसिन्स आहेत जे की त्यांना इमोशनली सपोर्ट करू शकतात. किंबहुना मी जवळजवळ 10 वर्ष या फॅकल्टीमध्ये आहे. 10 वर्षामध्ये पण खूप चेंजेस झालेले आहे. आधी बऱ्यापैकी म्हणजे 10 वर्षामध्ये खूप